दादरचे सुश्रुता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. साध्वींना होय हो, त्याचा रेकॉर्ड आहे, त्यांचा एव्हिडन्स आहे, त्यांचा एव्हिडन्स आहे. माझी स्टोरी नाही आहे, एटीएसची स्टोरी आहे. त्याला ब्लू फिल्म दाखवायच्या, ब्लू फिल्म दाखवायच्या आणि चार चार पुरुष मंडळी घेरून मारायच्या, दिवालमध्ये आटपून द्यायच्या, नांगडा करायच्या. हे कसलं तपास आहे हो, हे कसलं तपास आहे? आणि कशासाठी लिहिलेलं आहे त्यांनी? इंद्रेश कुमारचं नाव घे, नरेंद्र मोदीचं नाव घे, मोहन भागवतजीचं नाव घे, योगी आदित्यनाथचा घ्याव दे की त्यांनी पैसे दिलं, त्यांनी बंब फोडायला लावलं, मग तुला सोडून देणार आहे. त्यासाठी त्याला सगळे चर्चा केलं. त्यांनी कोर्टामध्ये लिहून दिलेली आहे. 4-5 अधिकारी आरीपारी सगळ्यांचं नाव लिहिलं आहे. आव्हाड आहे, खानविलकर आहे, करकरे आहेत. परमबीर सिंग सबसे हरामखोरी केलेलं आहे. सर्वात जास्ती हरामखोरी करणारा कोण अधिकारी आहे तर परमबीर सिंग आहे. या केसमध्ये रामजी कलसांगरा आणि संदीप डांगेला फरार दाखवलं गेलेलं आहे. तेच काढणी आहे. तो म्हणाला ते फरार नाही आहे, त्यांना एटीएसने मारून टाकला. आणि 26/11चा जे आतंकवादी हमला होता, CST मध्ये बऱ्याच लोकांची लाश मेले. त्यांची डेड बॉडी बरोबर ह्याची पण डेड बॉडीचा वही लाट लावून टाकलं एटीएसने. जर कसाबला जिवंत पकडलंच नसतं तर काय झालं? हे सगळे RSSने केलं असं सांगितलं असतात. ह्या खटला आमच्या हिंदुत्व जो आहे, आमचा जो सनातन आहे, आमची जो संस्कृती आहे, त्याच्यावर एक आरोप होता, त्याच्यावर एक कलंक लावला गेला होता. हे कलंक पुसण्यामध्ये मी काही आपला आहुती देऊ शकलो ह्याचं मला समाधान आहे. नमस्कार, MyMTV मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत अजिंक्य सावंत आणि आलेख चाळके. गेल्या 17 वर्षांपासून एका अत्यंत कठीण, विवादग्रस्त आणि राजकीय रंग दिलेल्या प्रकरणात, अर्थात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जो खटला ज्यांनी 1 रुपयाही न घेता फक्त समाजासाठी, न्यायासाठी, सत्यासाठी आणि निर्दोषांना वाचवण्यासाठी अखंडपणे लढला, ते म्हणजे ॲडव्होकेट जयप्रकाश मिश्रा आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार जयप्रकाशजी. नमस्कार. हा खटला केवळ एक खटला नव्हता, तर तो धर्म, संस्कृती आणि सत्यासाठीचा संग्राम होता. 17 वर्षांनी हिंदूंना अखेर न्याय मिळालाय. काय भावना आहेत आपला? फार समाधान आहे. ज्या उद्देशाने त्यावेळची काँग्रेस सरकारने ह्याच्यामध्ये आरोपी लोकांना फसवण्याचा पाप केलं आणि सगळ्यांची दोषमुक्तता झाली. आणि हा खटलामध्ये मला साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, अजय राहिरकर, शिवनारायण कलसांगरा, श्याम साहू अशा 4 आरोपीला पैरवी करायची संधी मिळाली. 4 ज्यावेळी फ्रेम झाला त्यावेळी इंदौरचे श्याम साहू आणि शिवनारायण कलसांगरा डिस्चार्ज झाले, त्यांच्या विरुद्ध खटला पण नाही चालला. आणि अजय राहिरकर आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि बाकी आरोपी सगळे दोषमुक्त झाले. आणि हा खटला एका व्यक्तीच्या खटला म्हणून मी लढलो नाही. ह्या खटला आमच्या हिंदुत्व जो आहे, आमचा जो सनातन आहे, आमची जो संस्कृती आहे, त्याच्यावर एक आरोप होता, त्याच्यावर एक कलंक लावला गेला होता. हे कलंक पुसण्यामध्ये मी काही आपला आहुती देऊ शकलो ह्याचं मला समाधान आहे. ह्या खटल्याच्या मागेही तोच असा होता. 2008च्या मध्ये जिथे जिथे बॉम्बस्फोट वगैरे होत होता, एक अमुक समाजाचे लोक त्याच्यामध्ये आरोपी म्हणून पकडले जात होते. अच्छा. आणि 2009 मध्ये लोकसभाच्या निवडणूक येणार होती आणि तो समाज त्यांच्या काँग्रेसवर फार नाराज होता. म्हणून त्यांना कसं खुश करायचा म्हणून हिंदू लोकांना पकडा. आणि म्हणून मक्का मस्जिद हैदराबाद, समझौता एक्सप्रेस सोनीपत, अजमेर ब्लास्ट अजमेर, मालेगाव ब्लास्ट 2008 ह्याच्यामध्ये स्वामी असीमानंद, कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, XYZ असं निर्दोष लोकांना पकडून की हिंदू पण आतंकवादी आहे असा एक थिअरी काँग्रेसने त्यांचे जयपूरच्या अधिवेशनामध्ये सुशील कुमार शिंदेजी, विजय दिग्विजय सिंग अन्य नेत्याने हे सोडलं आणि हिंदू लोकांना पकडलं गेलं. आणि जर हिंदू लोकांना पकडायचं आहे ना, तर पुरावा असला तर नक्की पकडणार आहे, नक्की शिक्षा होणार आहे. पण तुम्हाला जर खोटारपणा करून खोटं सबूत गोळा करायचं आहे, एक्सला जर ह्या काउना केसमध्ये फसवायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला खोटं सबूत गोळा करावं लागेल. आणि खोटं सबूत गोळा करणं सोपं आहे,
पण कोर्टामध्ये ज्यावेळी केस चालतात साक्षीदार म्हणून ज्यावेळी तो साक्षीदार येतो आणि उलट तपासणीचा सामना करावा लागतात, तर त्याचा सगळे खोटारपणा उद्ध्वस्त होतो. आणि ह्या केसमध्ये मी असं करू शकलो ह्याचं मला समाधान आहे. या खटल्याशी मुळात तुमचा संबंध नेमका कसा आला, म्हणजे तुमच्यापर्यंत ही केस कशी पोहोचली? ज्यावेळी 2008 मध्ये खटला झाला, साध्वीजीला सबसे पहिला अटक केलं गेलं. अटक केलं गेलं काय की मालेगावमध्ये भिखू चौकवर जे मोटरसायकलवर बम फिट करून विस्फोट केलं गेलं होतं, तो सायकल LML लिमिटेड कंपनीची मोटरसायकल होती. LML कंपनीची फ्रीडम मोटरसायकल होती. अच्छा. आणि ह्या लोकांना कुठेतरी शोध करून मिळालं की काही वर्षापूर्वी साध्वी LML फ्रीडम मोटरसायकल वापरत होती, म्हणून त्याला जोडून द्या. LML त्याच्याकडे होती, LML. आणि म्हणून ते 7 ऑक्टोबर 2008 रोजी ATS चे अधिकारी सावंत त्यावेळी जबलपूरमध्ये राहत होती, एका आश्रमामध्ये राहत होती. अच्छा. तर 7 ऑक्टोबर घटना घडली 29 सप्टेंबर 2008 रोजी. आणि अरविंद सावंत नावाचा ATS अधिकारी साध्वीजीला 7 ऑक्टोबरला फोन करून जबलपूरमध्ये कॉन्टॅक्ट केलं की मॅडम एक ऍक्सिडेंट झालाय, तुम्हाला त्यासाठी यावं लागेल. त्यावेळी नवरात्री चालू होती. ते बोलली आमच्या नवरात्रीचा अनुष्ठान चालू आहे, संपल्यानंतर मी येऊ शकतो. बोला नाही, तुम्हाला यावंच लागेल, नाही तुम्हाला फोर्स यूज करावं लागेल. तर ते ठीक आहे, आम्ही सरकार करणार आहे, आम्ही देशभक्त नागरिक हो. ते 7 ऑक्टोबरला त्यांना मेसेज मिळाला. तर 9 ऑक्टोबरच्या रात्री ते सुरतला पोहोचले. सुरुवातीला ते सुरतमध्येच राहत होती. त्यांचे वडील संघाचे फार मोठे अधिकारी होते, कार्यकर्ते होते मध्य प्रदेशचे, आणि ते होमिओपॅथिक डॉक्टर होते, म्हणून ते सुरतमध्ये राहत होते. तर सुरुवातीला ते पण सुरतमध्ये राहत होती. साध्वीजी 2007 जनवरी में पण जूना पीठाधीश्वर महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी से प्रयाग में संन्यास की दीक्षा ले लिया. तो उसके बाद घर परिवार में नहीं रहते थे. तो ज्यावेळी ते जबलपूरहून सुरतला आली, ते त्यांचे एक शिष्य भीमबाई पसरीचा त्यांच्या घरी गेली, त्यांच्या घरी उतरली आणि तिथून अरविंद सावंतला फोन केले. अरविंद सावंत आले, त्याने प्रश्न विचारले, फ्रीडम मोटरसायकल LML फ्रीडम मोटरसायकल म्हणून बम विस्फोट झाले. बोले मी सायकल 2004 मध्ये इंदौरचे राहणारे सुनील जोशीला मी विकून टाकलेली आहेत, तुमच्याकडे काय पुरावा आहे? मी त्यांना ताबा पावती ट्रान्सफर फॉर्म TTO फॉर्म वगैरे करून दिलं, गोष्टी संपली. त्याने आम्हाला 24,000 रुपये दिले आणि म्हणून विकून टाकले. आणि त्याची उंची थोडी जास्त होती. LM फ्रीडम मोटरसायकल जे बोलली माझ्याकडे होती, त्याची उंची थोडी जास्ती होती आणि माझी हाईट कमी आहे, मी 2दा पडलो, म्हणून मी ती गाडी विकून टाकली. आणि ते बोलले नाही, तुमच्या भरोस नाहीये, तुम्हाला आम्हाला अधिकाऱ्यांच्या बरोबर तुम्हाला सगळे बोलावं लागेल. मग 10 तारखे रात्री ते त्यांना सुरतहून 6 वाजता निघाले, करीब 10 वाजता दादर पोहोचले आणि सरळ त्याला ATS ऑफिसमध्ये घेऊन गेले. ते म्हणतात आम्ही एका लॉजमध्ये त्यांना तिकडे बोलून तुम्ही तुमच्या मर्जीला राज इथे राहायचंय. अरे ते पहिल्यांदा येतात, आपण मर्जीला कुठे राहणार आहेत? पण त्यांना ATS मध्ये 10 ऑक्टोबर पासून 23 ऑक्टोबर पर्यंत इलिगल कस्टडीमध्ये ठेवून दिवस रात्र आधीपाडीने, आज 4 लोक मारत आहेत, ते गेले, दुसरा आला, ते गेले, तिसरा आला. आता टीम म्हणून झोपाई देऊ नाहीचा, दिवालले पटकून द्यायचा, डोका आटकून ते पडून जायचा, अशा प्रकारे एवढं मारपीट केले. ते म्हणतात ना, हे काय पुरावा आहे? सर 15 ऑक्टोबरला ते बेहोश झाली, बेशुद्ध झाली. मग त्याला कॉटन ग्रीन स्टेशनच्या बाहेर राजदूत हॉटेल आहे, त्याला साठी रूम बुक केलं, त्याला तिकडे पाठवलं आणि बेशुद्ध झाली. दादरचे सुश्रुता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. साध्वींना? हो, त्याचा रेकॉर्ड, त्यांचा एव्हिडन्स आहे, माझी स्टोरी नाही आहे, ATS स्टोरी आहे. सुश्रुतामध्ये 15 ऑक्टोबरला ऍडमिट केलं, तब्येत नाही सुधारली, मग बाजूला वजे हॉस्पिटल आहे तिकडे ऍडमिट केलं आणि 20 तारखेला थोडी तब्येत सुधारली, मग तो परत डिस्चार्ज झाली. परत तोच मारपीट हॉस्पिटलहून आल्यानंतर आणि मग 23 तारखेला अरेस्ट दाखवलं आणि 24 तारखेला चीफ ज्युडिशियल मजिस्ट्रेट नाशिकमध्ये त्याला हजर केलं. त्याच्यानंतर पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी सुरू झाली. त्याने 3 नोव्हेंबरला
कोर्टामध्ये अर्ज केलं की मला असं असं मारपीट झाडपीट केलेलं आहे, कोर्टामध्ये अर्ज कोर्टाचं केलेला आहे. आहे. आणि तुम्हाला ह्याचसाठी मी सांगतो, ज्यावेळी सगळे साक्षी पुरावा संपतात, हम्म. प्रॉसिक्युशन सरकारी मसनदी म्हणतात आता मला दुसरे काही साक्षी पुरावा द्यायचे नाही आहे. हम्म. तर कायद्याप्रमाणे त्याच्यानंतरचा स्टेप आहे ते आरोपीच्या जबानी घ्यायच्या, हम्म. एव्हिडन्स नाही, स्टेटमेंट अंडर सेक्शन 313. हम्म. हम्म. ते विचारतात, हे साक्षीदार ने ऐसा बोला है, एक साक्षीदार ने ऐसा तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगायचं आहे ते खुलासा हम्म. करतात. आणि शेवटी बोलतात तुम्हाला आणखीन काय सांगायचं आहे का, ते त्यांनी साध्वीजीने हिंदीमध्ये हे 30 पेजची कसं कसं त्याला काय काय केलं गेलं हे सगळे राम कहाणी कोर्टामध्ये लिहून दिलेली आहे. दिस इज ए पार्ट ऑफ द कोर्ट रेकॉर्ड. हम्म. त्यानं कसं कसं टॉर्चर केलं गेलं, कोणी कोणी टॉर्चर केलं, हम्म. कशासाठी टॉर्चर केलं, हे सगळे ह्याच्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये त्यांनी दिलेलं आहे. अच्छा. रिटर्न स्टेटमेंट दिलेलं आहे. मग जेव्हा तुमचं साध्वीजींशी आणि हा तुमचं- तुम्ही मला विचारलं की आमची एंट्री कधी झाली, हम्म. हम्म. तर सुरुवातीला हे केस ठाणाचे गणेश सोहानी आणि महेश जयस्वानी बघत होते. अच्छा. तर रिमांड स्टेजवर सगळे ते बघत होते. हम्म. हम्म. आणि ज्यावेळी तपास पूर्ण झालं आणि तपास यंत्रणेने चार्जशीट दोष आरोपपत्र फाईल केलं, हम्म. हम्म. त्यावेळी महेश जयस्वानी बोलले मी ट्रायल करत नाही. ट्रायल सेशन कोर्टापर्यंत होतो, चाहे गांधी मर्डर असू द्या, इंदिरा मर्डर असू द्या, राजीव मर्डर असू द्या. हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये फक्त आर्ग्युमेंट असतात. हम्म. साक्ष पुरावा गोळा करायचा, साक्षी पुरावा क्रिएट करायचा, साक्षीदाराच्या उलट तपासणी करायचं काम फक्त ट्रायल कोर्टामध्ये होतं. बरोबर. आणि म्हणून ते बोलले मी ट्रायल चालवत नाही, मी ट्रायल चालवलेलं नाही आहे, मग तुम्ही दुसरा वकिलाने वळा. अच्छा. त्यावेळचे आमचे जे अधिकारी होते ते आमच्याकडे आले, बोले आता तुला लढायचे आहे. मी बोललो आमचे पण नशीब आहे की हे केस ज्या आमच्या हिंदुत्वापर दाग आहे ते लढायचं मला संधी मिळतात, ह्याच्यापेक्षा जास्त मला मोठा काही भाग नाही आहे. म्हणून ते स्वीकार केलं आणि स्वीकार केलंच नाही तर जिद्दीने लढलो, हे पण मला एक स्वभाव आहे, ते मी केलं. बरोबर. मग या सगळ्याच्या मध्ये जेव्हा तुमचं साध्वीजींची 1 to 1 जेव्हा बोलणं वगैरे व्हायचं, तर त्यांच्याबरोबर जी वागणूक जी त्यांना मिळाली मध्ये, तर त्याविषयी जेव्हा काही तुम्हाला जेव्हा ते सांगायचे, तर त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या नेमक्या? भावना मन रागाने भरून जायचं हो. हम्म. सगळे ऐकून मन रागाने भरून जायचं. मी पण त्याला एवढं वर्षाची माझी वकालत आहे. हम्म. पोलीस काही टॉर्चर करतात, सबूत घ्यायचे टॉर्चर करतात, पण अमानवी प्रकारे टॉर्चर करत नाही. हम्म. ह्यानी अमानवी प्रकारे टॉर्चर केलं गेलं, म्हणून मन रागाने भरून जायचं. आणि तुम्ही सांगा, एक साध्वी आहे, कोणतरी महिला आहे ना, त्याची अस्मितापेक्षा मोठी गोष्टी काही होऊ शकत नाही. कोणतरी महिला असू द्या, बरोबर. हे तर महिला पण आहे आणि साध्वी पण आहे. त्याला ब्लू हम्म. फिल्म दाखवायच्या, ब्लू फिल्म दाखवायच्या आणि 4-4 पुरुष मंडळी घेरून मारायच्या, दिवालमध्ये आटपून द्यायच्या, नांगडा करायच्या. हे कसलं तपास आहे हो, हे कसलं तपास आहे. आणि कशासाठी लिहिलेलं आहे त्यांनी, इंद्रेश कुमारचं नाव घे, नरेंद्र मोदीचं नाव घे, मोहन भागवतजीचं नाव घे, योगी आदित्यनाथच्या घ्याव दे की त्यांनी पैसे दिलं, त्यांनी बंब फोडायला लावलं, मग तुला सोडून देणार आहे. त्यासाठी त्याला सगळे चर्चा केलं. त्यांनी कोर्टामध्ये लिहून दिलेली आहे, लिहून दिलेली आहे. हे फक्त एकच उद्देश होता की भगवा आतंक व हिंदू आतंकवर आक्रमण करायचे आहे, तर संघापेक्षा साफ टारपर होऊ शकत नाही. म्हणून सर एक गोष्ट बोली, फक्त त्यांचं नाव घे ओढत नाही हो, त्यांनी लिहिलेलं आहे. तू मोदी बरोबर कितीदा झोपली, काय मजा बापरे. केली, त्यांनी पैसा किती दिलं, इंद्रेश कुमार तुम्हाला लवर आहे क्या, कितला हे घृणित काम आहे हो. म्हणून आमच्या तुमच्या मन रागाने भरणार नाही का बरोबर. या यंत्रणेबरोबर. तुम्हाला तपास करायचा आहे, थोडाफार आम्ही समजू पोलीसवाले हे मारपीट करतात, पण मारपीटच्या शिवाय असं चरित्रावर आरोप लावायचा आणि ते मोठ्या मोठ्या नावाने अशा प्रकारे करायचा, हे घृणित आणि निंदनीय. जेवढी निंदा केली जाय ते कमी आहे. हे काँग्रेसचा बाब आहे, म्हणून काँग्रेस सत्तेच्या दूर आहे. हे काँग्रेसचा बाब आहे. खटला लढताना तत्कालीन सरकारकडून म्हणा किंवा तपास यंत्रणांकडून त्यांच्यावर एक प्रकारे दबाव आणला जात होता असं वाटतं का? 100% दबाव आणला जात होता. ह्या केसमध्ये 2 नोव्हेंबर पर्यंत 12 आरोपी अरेस्ट केले गेले. सरकारला हे सगळ्यांना गोंडून म्हणजे दाबून ठेवायच्या जेलमध्ये. तेवढंच राहिलं असतात तर काही महिन्यामध्ये ते सुटले असतात. म्हणून त्यांनी काय केलं, मकोका लावा. मकोका लावलं लवकर बेल नाही होणार. बरोबर. आणि मकोका लावायसाठी
कमीत कमी एकही आरोपीच्या खिलाफ 2 चार्जशीट असली पाहिजे हम्म. आणि ही 12 पैकी कोणाच्या विरुद्ध एकही चार्जशीट नाही नाही. होती. मग त्यांनी काय केलं, राकेश धावडे पुण्याचा रहिवासी आपला एक माणूस, तो बाबा शिवाजी महाराजच्या काळाच्या अस्त्रशस्त्रचा फार ज्ञाता माणूस आहे. लंडनच्या फेलोशिपचे उसको पुरस्कार पण मिळालेला आहे. हम्म. त्याला 2 नोव्हेंबरला अरेस्ट केलं गेलं ह्या खटल्यामध्ये, 2 अच्छा. नोव्हेंबर 2008ला. आणि ह्या लोकांना मकोका लावायचं होतं. मग सरकारच्या आदेशावरून परभणीमध्ये 2003 मध्ये बंब झाला होता. हम्म. जालनामध्ये 2004 मध्ये बंबला झाला होता. त्याचा दोषारोपपत्र फाईल होऊन पूर्ण झाला होता. मग राकेश धावडेला परभणीच्या केसमध्ये 11 नोव्हेंबरला अरेस्ट केलं आणि 13 नोव्हेंबरला दोषारोपपत्र दाखल केलं. आणि जालनाच्या केसमध्ये 15 नोव्हेंबरला अरेस्ट केलं आणि 15 नोव्हेंबरला चार्जशीट फाईल करून दिला. हम्म. अशा प्रकारे दाखवलं की 2 चार्जशीट यांच्या विरुद्ध पेंडिंग आहे. अच्छा. सरकारने मग मकोका लावलं. मकोका लावला म्हणजे 9 वर्ष तक जामीन नाही झाली. ते मग मकोका लावल्यामुळे जे चीफ ज्युडिशियल मजिस्ट्रेट नाशिक का कोर्ट आहे, तिथून केस मकोका कोर्ट मुंबई ट्रान्सफर झाली. हम्म. शिंदे जज साहेब होते, त्याने बोलले इट इज नॉट ए प्रिव्हियस चार्जशीट, हे अरेस्ट झाल्यानंतरची चार्जशीट आहे. 2 कॉग्निजन्स प्रिव्हियस असलं पाहिजे. हम्म. केसच्या जे दखल कोर्ट घेत ते प्रिव्हियस असलं पाहिजे. आणि मग सगळ्यांना परत मकोकामध्ये डिस्चार्ज करून दिलं. केस परत नाशिक गेली. हम्म. महाराष्ट्र शासन हायकोर्टमध्ये गेलं. हायकोर्टाने निकाल दिलं, कॉग्निजन्स इज टेकन ऑफ द ऑफेन्स नॉट ऑफ द ऑफेंडर. तर ह्या केसच्या ऑफेन्सचा कॉग्निजन्स 2003 आणि 4 मध्ये घेतलेले गेलेले आहेत. म्हणून हे आरोपी जरी 2008 मध्ये अरेस्ट केला गेला तर हम्म. कॉग्निजन्स 2003 आणि 4 मध्ये घेतलं गेलं असं मान्य केलं जाईल. अच्छा. म्हणून परत केस मकोकाच्या मुंबईला आली. हम्म. आरोपी लोक त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये गेलं. हम्म. त्याचा निकाल 2015 एप्रिलमध्ये आला. त्यावेळी एक केसची तपास ट्रान्सफर होऊन NIA कडे गेली होती. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सध्या तपास NIA कडे चालू आहे हम्म. आणि म्हणून त्याच्या जे रिपोर्ट येईल त्याच्या आधारावर नक्की होईल की मकोका लागणार की नाही. अच्छा. NIA ने 2016 मध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट फाईल केली आणि त्याच्यामध्ये अस्पष्ट उल्लेख केला की राकेश धावडेला 2003 आणि 2004च्या जालना केसमध्ये हम्म. जे अरेस्ट दाखवले ते फक्त मकोका लावायच्या हेतूने दाखवलेले आहेत. हम्म. हेतूने NIA म्हणतात. आणि म्हणून ज्यावेळी चार्जशीट फाईल झालं, चार्ज फ्रेम झालं, हम्म. राकेश धावडे सगळेच चार्जमध्ये मुक्त झालं. ज्याच्यामुळे मकोका लागला त्याच्यावर केस नाही चालला हो, तो मुक्त झाला. त्याच्याबरोबर आणखीन 4 आरोपी दोषमुक्त झाले. धावडे आणि जगदीश म्हात्रे डोंबिवलीचा माणूस आहे, त्यांच्याकडे काही हथियार मिळाला होता, त्याच्या केस कल्याण आणि पुण्यामध्ये चालेल. बाकी ते सगळे केस मर्डर अमुक तमुक सगळे चार्जमध्ये मुक्त झाले. आणि राकेश धावडेमुळे मकोका लागला होता. चार्ज फ्रेमच्या वेळी कोर्टाने मकोका सगळ्यांच्या विरुद्ध निरस्त केलं. हम्म. ह्या प्रकारे केस लावतात. कसं UAPA चार्ज लावलं, अनलॉफुल प्रिव्हेन्शन ऍक्टिव्हिटीज ऍक्ट. हम्म. मकोका नंतर दुसरा सिरियस चार्ज आहे. अच्छा. UAPA लावायसाठी गव्हर्नमेंटच्या सँक्शन लागतात, बरोबर हम्म. आहे, गव्हर्नमेंटच्या सँक्शन. त्यावेळची होम सेक्रेटरी चितकला जोशी नावाची एक महिला होती. महाराष्ट्र शासनची होम सेक्रेटरी चितकला जोशी होती. हम्म. ते साक्षीदार म्हणून तपासलं गेलं. मी त्यांची उलट तपासणी केलं. तुम्ही हे सुप्रीम कोर्टाचा बरं तसा जजमेंट आहे. जे सँक्शनिंग अथॉरिटी है, जे सँक्शन देता केस चालवायला, he or she should apply his independent mind on the material of the investigation and then grant sanction or refuse sanction. त्यांना विचारलं गेलं तर तुम्ही सँक्शन कशामुळे दिलं, तर मॅडमने कबूल केलेलं आहे, कोर्टाचा एव्हिडन्स आहे की NIA चे अधिकारी त्यांच्या सगळे रेकॉर्ड आमच्या होम डिपार्टमेंटमध्ये दिले. आमचे डेप्युटी सेक्रेटरीने एक नोट तयार केलं, त्याच्या आधारावर ते नोट अंडर सेक्रेटरीकडे गेला, त्याने एक नोट तयार केलं. हे दोघेही नोट लॉ अँड ज्युडिशरीच्या सेक्रेटरीकडे गेलं, त्याने नोट तयार केलं. मग हे सगळ्यांच्या नोट माझ्याकडे आलं. त्या नोटच्या आधारावर मी सँक्शन दिलं. म्हणजे त्यांनी आपला स्वतःचं भेज नाही चालवलं, ते सगळ्यांच्या नोटवर आधारावर त्यांनी सँक्शन दिलं.
ते क्रासमध्ये पिन देताना हे पण विचारलं. त्यावेळी होम मिनिस्टर कोण होते? ते म्हणले जयंत पाटील होते. मग तुम्ही त्यांच्याबरोबर काही चर्चा विचार केलं काय? बोले हे त्यांचा विचार केला, त्यांनी अप्रुव्हल दिलं, मग मी सँक्शन दिलं. मग कोर्टाने पण निकाल दिला. हे जे सँक्शन दिले गेलेले आहे UAPA मध्ये, हे सगळे कायद्याला धरून नाही आहे, म्हणून ते आम्ही त्या निरस्त करतो. हम्म. असं प्रकारे फसवलं जातं. तिसरी गोष्टी, साध्वीला आणि दुसऱ्याला, साध्वीच्या अरेस्ट करायच्या आधी 2दा इलिगली हम्म. नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट, पॉलिग्राफी टेस्ट, लाय डिटेक्टर्स, 4 टेस्ट केला गेला. हम्म. नंतर कोर्टाच्या, नाशिक कोर्टाच्या परमिशनने हे सगळे टेस्ट केलं गेलं. पण ATSने ते रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल नाही केला. बापरे. मी क्रासमध्ये मोहन कुलकर्णी जे मेन तपास अधिकारी आहे त्यांना विचारलं, बोलले काय नाही केलं? तर बोलले आता कारण सांगू. म्हणून मी सजेशन दिलं, जर समजा हे रिपोर्ट पॉझिटिव्ह राहिला असतात तर दाखल केले नसतात काय? रिपोर्ट निगेटिव्ह आहे म्हणून तुम्ही नाही दाखल केला. एक नाही 3-3दा तुम्ही हे सगळे टेस्ट केलं, पॉलिग्राफी टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट, पण तुम्ही रिपोर्ट कोर्टामध्ये नाही दाखल केलं. म्हणजे तुम्ही जर पॉझिटिव्ह पुरावा राहिला असतात तर तुम्ही नक्की दाखल केला असतात. तुमच्या विरुद्ध माहिती आहे काय केलेलं नाहीये, तरी सुद्धा तुम्ही माणसाला केसमध्ये अडवतात. हा खटला लढत असताना तुमच्यासमोर नेमकी आव्हानं काय होती आणि त्यांचा तुम्ही सामना कशा प्रकारे केला? हे फार महत्वाचा प्रश्न आहे. हे एक विशेष प्रकारचा केस होता. जे अशा प्रकारचे केस मी याच्यापूर्वी लढलेले नाही होतं. मर्डर, डकैती वगैरे वगैरे लढले. समजा जिथे घटना झाली, घटनाच्या स्थळी वैज्ञानिक अधिकारी येतात, तिकडचे जे विखुरलेल्या वस्तू आहेत ते गोळा करतात आणि नंतर त्याच्या सायंटिफिक टेस्ट करतात. बरोबर. आणि त्याच्या आधारावर सांगतात की ह्याच्या केसमध्ये RDX हॅज बीन यूज्ड ऑर एनी अदर एक्सप्लोजिव्ह हॅज बीन यूज्ड. RDX, PNT असं बरंच एक्सप्लोजिव्ह आहे. पण ह्या केसमध्ये जे तपास, जे सायंटिफिक अधिकारी आहे त्याने बोललं की ह्या केसमध्ये RDX यूज झालेलं आहे ऑन द बेसिस ऑफ ही एनालिसिस. दुसरं, ह्या तर मग हे RDX आहे जे टेस्ट आहे, ते टेस्टचं नाव आहे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी टेस्ट. हे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी टेस्ट कसं केलं जातात, त्याचा निकाल कसं लागतात, कशावरून सांगतात हे RDX आहे, JP मिश्राला कसं माहिती पडणार हो? मी त्याचे काही सायंटिस्ट नाही आहेत म्हणून मी नाव नाही घेणार आहेत. आम्हाला पुण्याचे एक फार मोठे सायंटिस्टचा कनेक्शन दिलं गेलं. मी त्यांच्याकडे गेलं, 2 दिवस त्यांच्या विद्यार्थी म्हणून सगळे शिकलं. म्हणून ते जे सायंटिफिक अधिकारी जे बोलले RDX आहे त्यांची मी तपास केलं आणि ते ध्वस्त झाले. ते साबित करू नाही शकले की त्यांनी प्रॉपर प्रोसिजर अडॉप्ट केलं, ध्वस्त झाले. दुसरी गोष्टी, जे मोटरसायकल, एलिमिनेटर मोटरसायकल होती घटनास्थळी, त्याच्यावर बोगस नंबर प्लेट होता ATS प्रमाणे. त्याच्यावर नंबर प्लेट होता MH15P4572. हे MH15P45 हे नाशिकचा नंबर आहे आणि त्यांच्याप्रमाणे ते जे LML साध्वीच्या नावाने रजिस्टर्ड आहे त्याचा नंबर आहे GJ5BR1920. तर नंबर त्याची हे ते यंत्रणा जी तपास अधिकारी होती त्याने मेन टास्क होता टू फाइंड आउट द ओनर ऑफ द व्हेकल. हे गाडी कोणाची आहे, तुमच्याकडे होती की दुसऱ्याकडे होती, तुम्ही कोणी दुसऱ्याला दिलं होतं का, टू फाइंड आउट द चेन. तर नंबर प्लेट खोटं निघालं. हे MH15 जे नंबर होता त्याच्या 10 लोकांच्या त्यांनी स्टेटमेंट घेतलं. 2001 मध्ये पिंगले नावाच्या माणसाने ते गाडी खरेदी केली होती. ते देशमुखला विकली, देशमुखने तिसऱ्याला विकली. हे सगळे आरोपी, हे सगळे लोक कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून तपासले गेलेले आहेत. आज सगळ्यांच्या जवानी काय आहे, 2008 मध्ये ज्यांच्या नावाने आहेत सोनवणे म्हणून, तरी सुद्धा गाडी पिंगलेच्या नावाने आहेत. तो बोलतात आम्ही गाडी पैसा देतो, समोरच्या पार्टी ताबा पावती देतो, TTR फॉर्मवर सही केलेला कागद आम्हाला देतो, म्हणून बाकी त्याची जबाबदारी आहे, त्याच्या नावावर ट्रान्सफर करून घेऊ की घेऊ नको. हे तर मी बोललो कोर्टाला, ह्या केसमध्ये कोणीच आपल्या नावावर नाही घेतलं, तरी सुद्धा तुम्ही मानतात की हे पिंगलेच्या नावाने नाही आहे, दुसऱ्याच्या नावाने आहे. आम्ही बोलतो आम्ही 2004 मध्ये विकून दिलं, गाडी रेकॉर्डमध्ये माझ्या नावावर आहे, तरी सुद्धा तुम्ही मानत नाही की नाही मीच मालक आहे, असं कसं म्हणतात. दुसरी गोष्टी, ते रजिस्ट्रेशन नंबर खोटं, म्हणून हे गाडीचा नंबर ऍक्च्युअल नंबर काय आहे
कोण त्याचा मालिक ह्याचा पता करायचा आहे. म्हणून त्याच्या चेसिस नंबर इंजिनच्या आधारावर जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्याच्याकडून तपासणार आहे की हे इंजिन नंबर, हे चेसिस नंबर की गाडी तुम्ही कोणत्या डीलरला विकलं, आणि डीलरला विचारणार आहे तुम्ही कोणत्या माणसाला विकलं. तर चेसिस नंबर, इंजिन नंबर खोडाखरीन करून मिटवलेलं गेलं होतं. बापरे. चेसिस नंबर, इंजिन नंबर वॉज नॉट विजिबल. तर त्याच्या पण सायन्स आहे कसं रिस्टोर करायचा. इरेज नंबर कॅन ऑल्सो बी रिस्टोर्ड, देअर इज अ सायन्स. तर हे विटनेस ज्यावेळी येणार होतं तर मी इरेज नंबर कसं रिस्टोर होतं, त्याच्यामध्ये काय लूप होऊ शकतो. तर आपलेही एक मोठे अधिकारी आहे, सायंटिस्ट आहे, IIT पवईमध्ये जे आहे, नाव नाही घेणार मी, त्यांच्याकडे जाऊन मी 2 दिवस त्यांच्याकडून सगळे शिकलो. म्हणून हे केस चालू. आव्हान जे तुम्ही म्हणाला ना, जे जे असं प्रकारचं आव्हान होतं त्या आव्हान आम्हाला कोण भरपूर भरपाई करू शकणार आहे त्याच्याकडे जाऊन मी अभ्यास केला आणि मग केस चालवलं. हे सगळ्यांच्या फोन वगैरेच्या कन्व्हर्सेशन वगैरेची गोष्टी आहे. कन्व्हर्सेशन वगैरे तर जबलपूरचे जे आमचे सगळे सहकारी बँक मुंबईमध्ये आहेत ना, त्याचे IT कन्सल्टंट आहे. आमच्या बँकेचे ते कन्सल्टंट आहे. त्याबाबत त्यांनी आमचं सगळे मार्गदर्शन केलं. आणि एक गोष्ट सांगू, आमच्या एक गोष्टीचे फार समाधान आहे जे मी लढलो. साध्वीची मोटरसायकल कोणत्या आधारावर साध्वीची मोटर सांगणार आहे, कोणत्या आधारावर? हे चेसिस नंबर त्यांच्या नावाने एक गाडी सुरत RTO मध्ये रजिस्टर्ड आहे, GJ5BR1920, साध्वी प्रज्ञा सिंग चंद्रपाल सिंग ठाकूर. आपण कॉमन सेन्स वापरा. आम्ही ते सिद्धी एजन्सी सांगतात आम्ही खुशबू एजन्सीला विकलं, तो बोलतात आम्ही यांना विकलं. हे सगळे तीनही डीलर आणि सब डीलर तपास केले गेले आहेत. ते उलट तपासणी म्हणजे बोलले आहे, साध्वी कधी तुमच्या दुकानामध्ये आली होती काय, नाही आली होती. त्यांनी कधी तुम्हाला ते गाडी खरेदीचे पैसे दिली काय, नाही दिले. त्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन करायसाठी जे कागदपत्र लागतात, KYC डॉक्युमेंट आपण म्हणतो ना, राशन कार्ड, ते तुम्हाला कधी दिली काय, नाही. मग तुम्ही रजिस्ट्रेशन त्याच्या नावावर कसं करून घेतलं. RTO मिस्टर वाघेला ज्यावेळी ते हे केसमध्ये साक्षीदार म्हणून तपासले गेले ना, ते अहमदाबादचे म्युनिसिपल कमिशनर होते ज्यावेळी तपासले गेले, आणि त्यावेळी ते सुरतचे RTO होते. त्यांना विचारलं मी, तुमच्याकडे त्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन करायसाठी काय डॉक्युमेंट दिलं गेलं. आमच्याकडे काही डॉक्युमेंट नाही. मग रजिस्ट्रेशन कसं केलं. अरे आम्ही खरेदी केलं ह्याचा काही पुरावा नाही, आम्ही आमच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं काही कागदपत्र ह्याचा पुरावा नाही. या केसमध्ये सब डीलरने बोललेलं आहे की माझ्याकडून वरच्या कोऑपरेटिव्ह बँक सुरतचा एक चेक आला होता, म्हणून ते हे चेक कोणाचा येते तर माहिती करा. काही स्टेटमेंट याचा रेकॉर्ड नाही केला. दुसरी गोष्टी, हे जे सायंटिफिक नंबर, इंजिन नंबर आणि चेसिस नंबर रिस्टोर करायचा आहे, तर काहीतरी गोष्टी असल्या ना, 2 पार्ट होतात, सिरीज नंबर और सिरियल नंबर. समजा माझ्या गाडी जे आता आम्ही वापरतो ना, त्याचा नंबर आहे 9819, हे सिरियल नंबर आहे, आणि त्याचा सिरीज नंबर आहे EB. त्याच्या पूर्वी जी मी जी गाडी होती ना, त्याचा पण नंबर 9819 होता, पण त्याचा सिरीज नंबर होता FF, आणि हे नंबर EB. तर सिरीज चेंज होतात, बरोबर, पण प्रत्येक सिरीज म्हणजे तो नंबर येऊ शकतो. EB आहे 9819 आहे, EC झाला तरी सुद्धा 98 येऊ शकतो, ED झाला तरी सुद्धा. हे तुम्ही ज्यावेळी डोक्यात ठेवलं तर त्यांनी सायंटिस्टने 3 गोष्टी सांगितलं. 3 प्रोबेबल नंबर, 261886, 261686, 267886, हे 3 प्रोबेबल नंबर आहे. आणि ते बोलले की आम्ही 267 आम्ही मॅन्युफॅक्चर नाही केलेले आहेत, मॅन्युफॅक्चरने सांगितलं. 261886 आम्ही सिद्धी एजन्सी सुरतला विकलं, आणि 261686 प्रांजल मोटर बदायूं UPला विकलं. तर हे 261886 आमच्या नावाने जे रजिस्टर आहे त्याचा नंबर सिरियल नंबर बरोबर आहे, पण तोच नंबर माझ्या गाडीचा आहे, त्या प्रूव्ह करायसाठी सिरीज नंबर त्यांना प्रूव्ह करावा लागेल. बरोबर, आमच्या रजिस्ट्रेशनमध्ये सिरीज नंबर आहे E55OK 261886. तर ते आमचीच गाडी आहे जे बम ब्लास्टमध्ये यूज झाली. 261886 जर प्रूव्ह पण झालं तर सिरीज नंबर E55OK हे प्रूव्ह करावं लागेल.
ते प्रूव्ह करू शकले नाही. आणि कबूल केलं आरटीओने, कंपनीच्या डिप्टी जनरल मॅनेजरने, डीलरने 255 का 245 होगा तभी भी 26186 रहेगा, 265 होगा तभी भी रहेगा, तो पहले ये प्रूव करो. तर सिरीज नंबर नाही प्रूव्ह कर सके. दुसरी गोष्टी, हे सगळे कंपनीचा बिझनेस मॅनेजर, आरटीओ, डीलर, सब डीलर, तोच गाडी जो आहे तोच गाडी आहे हे प्रूव्ह करायचं असेल, चेसिस नंबर, इंजिन नंबर दोघंही टॅली झाला पाहिजे. बरोबर. नुसतं इंजिन नंबर टॅली झालं आणि चेसिस नंबर नाही टॅली झालं तर तोच गाडी आहे तुम्ही सांगू शकत नाही. कारण की समजा गाडीचा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही दुसरा चेसिस नंबर लावू शकतात, इंजिन डॅमेज झाला दुसरा इंजिन लावू शकतात, तर तेवढीच गाडी आहे हे प्रूव्ह करायसाठी चेसिस नंबर, इंजिन नंबर. तर प्रॉसिक्युशन फेल टू रिस्टोर द चेसिस नंबर. इंजिन नंबर अर्धवट रिस्टोर केले, पूर्ण रिस्टोर करू शकले नाही. शरीर नंबर नाही झाला म्हणून तो नाही. आम्ही काही खरेदी करायला कधी गेलं हे प्रूव्ह करू शकले नाही. आम्ही काही पेपर साईन केलं हे प्रूव्ह करू शकले नाही. आम्ही काही पैसे दिले हे प्रूव्ह करू शकले नाही. आम्ही रजिस्ट्रेशनसाठी काही आपले डॉक्युमेंट दिले म्हणून कोर्टाने बोललं प्रॉसिक्युशन फेल टू इस्टॅब्लिश दॅट दिस वॉज द व्हेकल बिलॉंगिंग टू साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर. बापरे. मधल्या काळात जेव्हा पी चिदंबरम म्हणा किंवा दिग्विजय सिंग असतील यांनी जो भगवा दहशतवाद हे जे त्यांची थेअरी रेटायला त्यांनी सुरुवात केली, तर याकडे न्यायालयाचा नेमका बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? हे पॉलिटिकल स्टेटमेंटवर कोर्ट नाही बघणार आहे. कोर्ट जे आहे, जे सबूत कोर्टामध्ये चार्जशीट प्रमाणे दिलेले आहेत, कोर्ट ते चार्जशीट प्रमाणे केस चालवतात. हे आम्ही आपला आर्ग्युमेंटमध्ये हे सगळे ह्याच्या पोहाय थोडा कोर्टला माइंडमध्ये हे गोष्टी आणायसाठी आम्ही आमच्या स्टेटमेंटमध्ये जे आपला लेखी आर्ग्युमेंट देतो आणि किंवा कोर्टाला जे ओरल सबमिशन करतो ते गोष्टीचा बोलतो. आणि ज्यावेळी समजा मेन तपास अधिकारी त्याचा साक्षीदार होतो त्यावेळी पण आम्ही सजेशन देतो. यू हॅव ॲक्टेड ॲट द इन्स्टन्स ऑफ द, त्यावेळी ते तुमचे जे गॉडफादर सत्तेमध्ये होते त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही सगळे खोटं केलेले आहेत. कोर्ट त्यावेळी आपला माइंड नाही ओपन करणार आहे की आमचा दृष्टिकोन काय आहे. अदरवाईज इट विल फेल दॅट द कोर्ट इज प्रेज्युडाइज. त्यांच्या माइंडमध्ये असेल तरी सुद्धा दे विल नॉट एक्सपोज दॅट थिंग. तसं करणार नाही ते. आणि हे योग्य पण नाही आहे. कोर्टाने आधी आपलं मानसिक लोकांना जाणून करून द्या. बरोबर. या सगळ्या ही सगळी घटना सुरू असताना तुम्हाला कुटुंबाचा नेमका तुमचा पाठिंबा कसा होता तुम्हाला? आमच्या कुटुंबाचं काय की आमचा मुलगा जो आहे तो पण 2004 पासून प्रॅक्टिस करतो. अच्छा. मी तर ट्रायल ॲडव्होकेट आहे, तर मेन रूप से ते हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात. कोर्टमध्ये पण ऑफिस आहे, ते तिकडून जाता. मी कधी कोर्ट ऑफिसमध्ये कधी कधी जातो. आणि ते आर्म फोर्सेस ट्रिब्युनल जे आहेत ना, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा जो केसेस आहे त्याच्या हे गुरुवार शुक्रवार त्यांचे 2 दिवस पूर्ण बोर्ड असतो. त्याचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सिनियर काउन्सिल आहे. बरेच मॅटर त्यांच्या हायकोर्ट आणि त्यांची प्रॅक्टिस देवाच्या मेहरबानीने खूप चांगली आहे. एकच मुलगा आहे म्हणून आम्हाला आर्थिक काही अडचण नाही होती. मला त्यांच्याकडून मागावं नाही लागत होतं जेवढंच आहेत. पण एक गोष्टी आहे, 96 पासून एक गोष्टी मी सांगू तुम्हाला, 1 रुपया न घेताना, मी काही लपवणार नाही. 96 पासून मी परिवाराच्या जेवढं केसेस झाले, 93चे मोठे केस झाले, सगळे केस लढलेले आहेत. आणि ते सगळे केसेसमध्ये डेट पडत होता सगळे केसेसमध्ये. म्हणून आम्हाला कोणाकडून पैसे घ्यायची गरज लागत नाही होती. आता ह्या केसमध्ये डे टू डे एक जजच्या समोर फक्त एकच केस आहे, म्हणजे पुढच्या तारीख कोणताही विचारायचं नाही. 2018 पासून डे टू डे हिअरिंग व्हायच्या. आज तारीख आहे उद्या तारीख आहे परवा. जज जर डेट दिलं तर बसून काय करणार आहेत. म्हणून ज्यावेळी आम्हाला रोजच्या रोज यायचं आहे, आमची गाडी आहे, ड्रायव्हर आहे, ज्युनियर आहे, नाश्ता पाणी आहे, डिझेल पेट्रोल आहे, हे तर खर्च लागणार ना. तर मी आमचं बोलला अधिकारीला, बाबा आम्हाला फी नको, पण आमचं पाकिट खर्च तर द्या, नाही तर मुलगाकडून मागावं लागेल मला, हे नाही जमणार आहे. तर मला हे जे पाकिट खर्च लागतात ते पाकिट खर्च मिळत होता. अच्छा. पुढे आता एकंदरीत जो तुमचा इतक्या वर्षांमधले जे काही तुम्हाला अनुभव आले किंवा ज्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात, तर त्यावरती एखादं पुस्तकरूपी काही तुम्ही लिहिणार आहात का? मनामध्ये इच्छा आहे की हे सगळ्या गोष्टीचा एक लिपिबद्ध करून हे ठेवावं, हे माझ्या मनामध्ये आहे. आणि जसं जसं वेळ मिळेल तसं मी करणार आहे. 2008 ते 2014 भगवा दहशतवादाचं कथानक आक्रमकतेने पुढे नेण्याचा प्रयत्न झाला. तो इव्हन आताही निकाल लागायच्या आधीपर्यंत चालूच होता.
तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे जो तेव्हापासून सुरू झालेला मुद्दा आजही वेगवेगळ्या ठिकाणी परत दिवसाच्या पद्धतीने तो वापरला जातो. आत्ता या निकालानंतर आणि निकालाच्या आधी 30 जुलैला मी कोर्टामध्ये पण अनऑफिशियली बोललो. हं, सर जज साहेबाला बोललो. सर पार्लियामेंट इज द टेम्पल ऑफ डेमोक्रेसी. हं, संसद जो है हे प्रजातंत्र का मंदिर आहे आणि कोर्ट जे आहे ते न्यायाचा मंदिर आहे. मी सरला बोललो, सर 30 जुलैला भारताचे गृहमंत्रीने संसदमध्ये छाती ठोकून बोलला की हिंदू आतंकवादी नहीं हो सकता है. हं. छाती ठोकून बोललो, मी छाती ठोकून बोलतो की हिंदू आतंकवादी नहीं हो सकता. सर जे प्रजातंत्र के मंदिरमध्ये भारताचे गृहमंत्रीने बोललं त्याच गोष्टीवर आज ह्या न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं, न्याय मंदिराने पण शिक्कामोर्तब केलं की हिंदू आतंकवादी नहीं हो सकता है. इट इज नॉट द DNA ऑफ हिंदू टू बिकम एन आतंकवादी. आणि हे जे सगळे सकुफा होता ते सगळे ध्वस्त झालं. जेवढं केसेस केले होते, मक्का मस्जिद, समझौता ब्लास्ट, अजमेर ब्लास्ट, मालेगाव, हे शेवटचा होता. हे चौघेही 4च्या 4 केसमध्ये सगळे आरोपी दोषमुक्त झाले आणि भगवा आतंकवादचा जे आरोप होता, जे कलंक होता, ते पुसलं गेलं असं माझ्या मनाचं समाधान आहे. मगाशी आपण एक उल्लेख केलात की जेव्हा त्यांना टॉर्चर व्हायचं तर तेव्हा सरसंघचालकांचं नाव असेल, मोहनजी भागवतांचं नाव असेल किंवा तत्कालीन जे खासदार होते इंद्रेश कुमारजी, हो, इंद्रेश कुमारजी योगी आहेत. आदित्यनाथ, बरोबर. नरेंद्र मोदी हं, आणि मोहनरावजी भागवत हे हं. चौघा लोकांचं नाव ते घे असं त्याच्यावर प्रेशर टाकायचं. नाही मारपीट करायच्या, दिवाला आपटून द्यायच्या, बरोबर. मारायच्या. आणि हे पट्टा आहेत ना, पट्टा असतात ना हं, जे हं, हं. पट्टाने मारायच्या. तांबड्याच्या पट्ट्याने आणि जर मारायचे. हात वगैरे मध्ये सुजन व्हायचा ना, सगळे लिहिलेले आहेत. हं, हं. मग गरम पाणीत ते स्वतः करून आणायचं, नमक डालून ह्याच्यामध्ये बरोबर. ठेव, म्हणजे ते सुजन कमी व्हायच्या. हो. आणि कागदच्या गोळा देऊन असं असं करायचं, सगळे लावायचे, मारायचं आणि परत औषधोपचार करायचा, परत परत मारायचा. मारायचे. आणि एकले नाही मारायचा, बोललो ना 4-5 अधिकारी आरी-पारी हं, हं. मारायचे. सगळ्यांचे नाव लिहिलेलं आहे. म्हणजे आव्हाड आत्ताही आहे, आपण खानविलकर आहे, करकरे आहेत. परमबीर सिंग सबसे हरामखोरी केलेला आहे. सर्वात जास्ती हरामखोरी करणारा कोण अधिकारी आहे तर परमबीर सिंग आहे. म्हणजे आता पण मध्ये पण बघितलं की मेहबूब मुजावर जे होते त्यांनी हे सगळं खुलासा केला महबूब आणि मुजावर काँग्रेसचा एक प्रकारे चव्हाट्यावरती आले. वॉज द पार्ट ऑफ द ATS टीम. हं, हं. सोलापूर कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध काही खटला झाला. सोलापूर कोर्टामध्ये त्यांनी हलफनामा दाखल केलेला आहे. बापरे. नुसतं पोलीस कोर्टामध्ये आमच्या मीडियामध्ये स्टेटमेंट नाही दिलेले आहेत. कोर्टामध्ये हाडाब्रामाची कापी माझ्याकडे आहेत. त्यांनी मिळालेलं आहे. ह्या केसमध्ये रामजी कलसांगरा आणि संदीप डांगेला फरार दाखवलं गेलेलं आहे. ते स्कॅनिंग आहे. तो म्हणाला ते फरार नाही आहे, त्यांना ATSने मारून टाकला. आणि 26/11चा जे आतंकवादी हमला होता, CST मध्ये बऱ्याच लोकांची लाश मेले. हं, हं, हं. त्यांची डेड बॉडी बरोबर ह्याची पण डेड बॉडीच्या वही लाट लावून टाकलं ATS नाही. बापरे. आणि इकडे फरार काय दाखवतात ते सांगू शकत नाही की मी मारलं. ATSच्या त्यांच्या जबाबदारी तो बोललेला आहे, मी मुसलमान आहे पण मी खरं बोलणार आहे, आणि ह्याला मारून टाकलं. दुसरी गोष्टी, ह्याच्यामध्ये बॉम्ब विस्फोटमध्ये 6 लोक मेले, हं. पण ATSने 3 लोकांना मारून टाकला. रामजी कलसांगरा आणि संदीप डांगे. तिसरा माणूस दिलीप पाटीदार रामजीचा भांजा, तो इंदोरचा राहणारा. त्याला आणलं मुंबईला, 10 दिवस कोठडीमध्ये ठेवलं, हं. मारपीट केलं आणि आजपर्यंत त्याचा पत्ता नाही ते कुठे गेलं. त्यांचं म्हणणं काय आहे की त्याला आम्ही सोडून दिलं, इंदोरला जा आणि तुझा ID प्रूफ घेऊन या, तुझा 164च्या मजिस्ट्रेट पुढे बयान घ्यायचा आहे, म्हणून त्याला ID प्रूफ घ्यायसाठी आम्ही त्याला परत सोडलं. क्रासमध्ये मोहन कुलकर्णी ज्यावेळी मेहनत तपासायला मी विचारलं, हं. तुम्ही 10-15 लोकांच्या 164च्या मजिस्ट्रेट पुढे स्टेटमेंट घेतलेलं? बोले हो. कोणाचा ID प्रूफ घेतलं का घ्यायच्या आधी? बोले नाही. मग ह्याची ID प्रूफची गरज काय होती? हं. जर बाकी लोकांच्या ID प्रूफची गरज नाही आहे, त्याची ID प्रूफची त्यांचीच गरज काय? काय होती? काही उत्तर नाही. आणि सर त्याला सोडलं, त्याने पत्ता नाही लागलं. त्याची बायकोनी मध्य प्रदेश हायकोर्ट इंदौर ब्रांचमध्ये हॅबियस कॉर्पस पिटिशन फाईल केलं. हं. मध्य प्रदेश हायकोर्टने CBI इन्क्वायरी लावलं. त्या CBI इन्क्वायरीमध्ये ATSचे ऑफिसर राजन घोले और रमेश मोरेवर आरोप लावला की ह्या लोकांनी त्याला असं सगळं केलेलं आहे. हं.
चार्जशीट फाईल केलं, पण खटला चालत नाही. काय की सरकार जे आहे, सरकारी कर्मचारीला खटला चालवायसाठी सँक्शन लागतात. सँक्शन नाही दिलेले म्हणून खटला चालत नाही. तर बॉम्बस्फोट कोणी केलं हे देवाला माहिती, पण हे 3 लोकांना तेजसला मारून टाकलं ना, त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई आहे? कोणती कारवाई आहे? आणि फक्त सँक्शन द्यायच्या, सरकारने सँक्शन जर दिला की हो त्यांच्यावर खटला चालू शकतात, खटला चालेल, सबूत मिळेल तर शिक्षा होईल, तर सुटून जाणार आहे. पण ते खटलाच चालवायचं नाही कारण की सँक्शन नाही मिळत आहे. बापरे. तुम्ही मगाशी 26/11चा जो उल्लेख केला, तर त्यातला माझा शेवटचा आणि एक महत्त्वाचा प्रश्न असेल, की जर कसाबला जिवंत पकडलंच नसतं, तर काय ते झालं हे असतं? सगळे RSSने केलं असं सांगितलं असतात. ज्यावेळी हेमंत करकरे, कामटे और विजय सालस्कर मारले गेले, हे विजय सिंग काँग्रेस के मला सीवी द्यायची इच्छा होतं, त्या लोकांना असं बोललं की हे सगळे RSSने केलेलं आहे, असं त्यांचं एक स्टेटमेंट आहे. कसा पकडलं गेलं तो पाकिस्तानी आहे म्हणून RSS ह्या आरोपाने वाचलं, नाहीतर त्याच्या आधी स्टेटमेंट होता करकरेनं सत्संगवाल्याने मारलं. हम्म. तर जर कसा पकडलं गेला नसतात ना, तर हे काँग्रेसचे लोक हे सगळे जे आरोप आहे संघच्या लोकांच्या डोक्यावर मांडलं असतात. कसा पकडलं गेलं हे देवाची मेहरबानी, आणि देवाची मेहरबानी नाही, तुकाराम काय नाम, ओलबे नाम क्या नाम आहे, तुकाराम ओंबळेजी. तुकाराम ओंबळेला सल्यूट आहे की त्यांनी आपला जीवाला बाजी लावून त्याला पकडलं, नाहीतर हे आरोप पण संघावर आला असतात. आणि ह्या देशाची संस्कृती, ह्या देशाच्या जे मोठे मोठे आमचे महापुरुष आहेत, सावरकर बरोबर काय आहे ना शेड हो, कधी यांच्या बाप दादा कधी सावरकर सारखा त्यांनी काही तपस्या भोग सहन केलेला आहे का? ह्या देशामध्ये दुसरा सावरकर आतापर्यंत झाला नाही. ह्या देशामध्ये दुसरा शिवाजी पण नाही झालं. आम्ही एकदा बोलत बोलत बोललो होतं की आमचे भूषण कवी बोलले होते, शिवाजीने होती तो सुन्नत होती सबकी. असा वाटतात की अगर मोदी नहीं होते तभी तक सबकी भी सुन्नत हो गई होती. देवाची मेहरबानी आहे कसं आलं काहीतरी. हे आम्ही हिंदुत्वाची गोष्टी करत नाही, आम्ही या देशाची संस्कृतीची गोष्टी करतो. कोणतरी धर्माचं मानणारा असेल, संस्कृती सगळ्यांची एकच आहे, संस्कृती सगळ्यांची एकच आहे. हमारे मुस्लिम राष्ट्रीय मंच के हैं फैज खान करके, वो बोल रहे थे, मैंने उनको सुना, हमारे यहाँ कोई भी सांस्कृतिक कार्यक्रम होता है तो लाल साडी एरवं साडीवर बांधलं गेलं जातं. मुस्लिम समाजामध्ये असं आहे का? पण नाही. बोले वहाँ भी कहीं ऐसा शादी ब्याह होता है तो वो भी लाल साड़ी पहनते हैं, अरब में तो नहीं पहनते हैं. यहाँ पर लाल साड़ी क्यों पहनते हैं? क्योंकि देश की संस्कृती है, उस समाज की संस्कृति नहीं है, भारत की संस्कृती है. ऐसे ऐसे बहुत सारे उदाहरण दिए हैं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बरंच नाव असं आहे की त्यांनी परधर्म स्वीकार केलं, पण सरनेम तोच आहे, तोच आहे. आणि त्यांच्या बऱ्याच रीतरिवाज आपला रीतरिवाजाने मिळतात, कारण किती पूर्वी हिंदूच होते, नंतर कन्वर्ट झाले. संस्कृती बदलत नाही. पूजा पद्धती बदल सकता है पण संस्कृती बदलत नाही. आणि म्हणून सगळ्यांची संस्कृती एक आहे, आणि हे संस्कृती नष्ट करायचा काही लोक सत्तेसाठी आतुर आहे, तडपत आहे आणि करत आहे, हे फार निंदनीय गोष्टी आहे. बापरे. म्हणजे केस सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत जयप्रकाशजींनी काय काय गोष्टी अनुभवल्या, जे ज्या पडद्यामागच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आज आपल्यासमोर त्यांनी मांडलेल्या आहेत. धन्यवाद जयप्रकाशजी, आपण वेळ काढून या ठिकाणी आलात आणि बऱ्याच गोष्टींची माहिती, बऱ्याच गोष्टींचा उलगडा या आपल्या मुलाखतीतून आपल्याला मिळाला. तुम्ही सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. आम्हाला हे सगळे गोष्टी एक्सप्लेन करायची संधी दिलं, आणि मला हे संधी अशासाठी पाहिजे होता की लोकांना कळलं पाहिजे की ATS आणि काँग्रेस शासनने फक्त सत्तेसाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो. सत्ता पाहिजे, पण सत्ता असं करून नाही पाहिजे, चांगल्या प्रकारे काम करून सत्ता घ्या. असं कामामध्ये पडून लोकांना खोटं फसवून लोकांका जीवन उद्ध्वस्त करून तुम्ही सत्ता घेऊन काय करणार आहे. म्हणून जे लोक असं कुकृत्य करतात त्यांना पण देव सद्बुद्धी द्यावं, ह्या प्रार्थनासहित सर्वांना नमस्कार. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.